आंबेडकर. मी अमर सावंत हॅश फाउंडेशन पालघर जिल्हा अध्यक्ष. आज MIDCचा एक विषय आलेला आहे. आता ह्या ताई आहेत, त्यांचं वय आहे 43 वर्षाचे आहेत आणि ह्या वयामध्ये कमवणारे हे एकटेच आहेत. त्यांचे पती पण तिकडे बसलेत, पण त्यांचं सध्या त्यांना ऍक्च्युली लँग्वेज मध्ये प्रॉब्लेम आहे आणि कुठे कामाला सध्या नाही येत. ते 3 वर्षापासून ते गो ग्रीन कंपनीच्या इथे हेल्परीचं काम करत होते. आता काय घटना घडली आहे आपण त्यांच्या तोडून ऐकून घेऊया. ये हादसा जो हुआ कैसे हुआ, कौन से कंपनी में थे, क्या हुआ बताओ जरा. मैं काम करती थी घुघरीन में। कौन से? घुघरीन। ओके. उसमें मशीन चलाना पड़ता था। मशीन में पन्नी एलडी पिसाई हो रहा था। उसमें 3 लेटीज लगते थे, एक देने के लिए, एक डालने के लिए, एक काटने के लिए। 3 लेटीज लगते थे उसमें, लेकिन मैं ऊपर से डालते थे, दूसरी वाली देती थी, एक काटने वाली थी। कैसे शाम को 5:30 बजे का समय मेरा हाथ कैसे चल गया ये मुझे मालूम लगा नहीं। हाथ कंपनी में थे तभी कटा है आपका हाथ? हाँ। फिर उसके बाद आपके पास ये साई लीला हॉस्पिटल में लेके जाए? हाँ, पहली बार, ठीक है। हाँ। जो पेपर है, और किरण हॉस्पिटल, नंतर किरण हॉस्पिटल जो आहे आपला गुजरात सुरतला आहे. त्यानंतर 3 दिवस झाले. 3 दिन हुआ इधर हो अभी? हाँ, 3 दिन का 27 तारीख आहे तरी. 27. आणि आता मी यांच्या ओनरशी बोलणं झालं, जे मालक आहे त्यांच्याशी, ते बोलले की आपण त्यांचा इन्शुरन्स वगैरे क्लेम केलेला आहे, पण तरी सुद्धा आपण ते प्रयत्न करूया जोपर्यंत त्यांना मोबदला आणि जे पण खर्च आहे त्यांचा मेडिकलचा वगैरे ते त्यांचे ओनर करतच आहेत, कंपनीचे मालक. पण मोबदला व्यवस्थित भेटत नाही तोपर्यंत आपण हा विषय सोडणार नाहीये आणि नक्कीच ह्या लेडीजला, ताईंना आपण योग्य तो कारवाई व्यवस्थित करून देऊ. मदत जेवढी होईल तेवढी करूया आपण.